अरे जग्या, तुला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा रे. तुला तुला पण रे बाबा, तुला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मग काय चाललं? गुणा बाबाचं काही सांगून राहिला का नाही आज? तुला संक्रांतीची लय स्टोरी भारी आहे माझ्याकडे गुणा बाबाची. सांगू का तुला? लांब घाटीची स्टोरी बाबू, आदिवासी माणसाची आणि खरोखर माणसाची बरं, अशी तशी स्टोरी नाही ती. हाव का रे बाबा? सांग बरं मग. हे पाय, लांब घाटीत एक माणूस राहतोय. आता सध्या जिवंत आहे बरं तो माणूस. त्याचं सध्याचं वय असं आता 42-43 वर्ष. त्या माणसाला गुणवंत बाबा, जेव्हा तो माणूस 18 वर्षाचा होता तेव्हा त्या माणसाला गुणवंत बाबा भेटले होते. कसे भेटले होते? कसे भेटले होते सांग बरं. अरे तो माणूस एका माणसाच्या कामाकडे जात होता. एका सावकार माणूस होता. तो माणूस त्या माणसाच्या घरी कामाला जात होता. मग असंच कामाला जात असताना एक दिवस काय झालं माहितीये का? गुणाबाबाचा पूर्ण जंगलच ते शिवार होतं, लांब घाटी, त्याच्यानंतर सातपुडा पर्वत, असे गुणाबाबा फिरत राहत होते. मग असंच फिरता फिरता गुणाबाबा रस्त्यानं चालत होते आणि हा व्यक्ती कामावर चालला होता आणि गुणाबाबा तिकून तिकून जंगलात चालले होते. मग जसा गुणाबाबाला हा व्यक्ती भेटला, हा मुलगा भेटला, समजा हा 40-45 वर्षाचा हा माणूस भेटला, त्यावेळेस काय झालं, गुणाबाबा म्हणे धरे म्हणे तुल धोतर. आणि गुणाबाबानं त्याचं धोतर काढून त्या माणसाला देऊन टाकलं. गुणाबाबाचं धोतर का रे? अरे ते ब्रह्मांड नायक होते, ते देवरूपी होते, ते आवलिया संत होते. त्याला कपड्याचं गिपड्याचं काहीच घेणं देणं नव्हतं. पण त्यानं घातलं म्हणून घातलं धोतर, आणि कधी मनात आलं तर लगेच डायरेक्ट कोणाला देऊन टाकायचं धोतर. तर मग त्या माणसाला गुणाबाबानं काय केलं, धोतर देऊन टाकलं आणि गुणाबाबा जंगलात निघून गेले. बर, मग पुढं काय झालं रे भाऊ? मग त्याला धोतर दिल्यावर तो माणूस कामावर चालला होता. मग कामावर जात असताना तो धोतर बी सोबत घेऊन गेला. मग त्यानं काय केलं, ते धोतर त्या ज्या माणसाच्या घरी कामावर गेला त्या माणसाच्या दारात लहानसं झाड होतं, त्या झाडावर त्यानं काय केलं, धोतर ठेवून दिलं आणि तो आपलं काम करायला सुरुवात केली त्यानं. मग काय झालं, तो जो मालक होता, तो मालक म्हणे काय रे बाबा, हे धोतर तर तू घालत नाही म्हणे गड्या, हे धोतर कशाला आणलं तू? मग त्यानं सांगितलं की हे धोतर मला गुणाबाबांनी दिलं. असं का रे? मग पुढं काय झालं रे भाऊ? मग तो मालिक म्हणे का रे, तू तर धोतर नेसत नाही, काय नाही, गुणाबाबांनी तुला धोतर दिलं, मग आता काय करशील या धोतराचं? ते म्हणे काय नाही, मी घरी घेऊन जातो म्हणे. आता म्हणे गड्या, तू घरी जर घेऊन चालला तर मग दे ना म्हणे हे धोतर मला, तो कामी ना धा मी हे धोतर म्हणे. अच्छा, मग काय झालं रे पुढं? मग त्याला वाटलं बा मालकानं आपल्याला म्हणलं धोतर द्यायचं, तर ते म्हणे घ्या बा धोतर म्हणे तुम्हाला. मग गुणाबाबाचं धोतर ज्या माणसाला दिलं होतं त्या माणसानं ते धोतर त्या मालकाला देऊन टाकलं. मग हा माणूस काय केला, हा माणूस घरी आला, यानं ते धोतर देऊन टाकलं, हा माणूस घरी आला. मग काही दिवसानं काय घडलं माहितीये का? काय घडलं रे भाऊ? मग काही दिवसानं ज्या माणसाला धोतर ज्या माणसाला दिलं होतं, ज्या मालकाला त्यानं धोतर दिलं होतं, त्या मालकानं परतवाड्यामध्ये, अमरावतीमध्ये एवढी प्रगती झाली, त्याची एवढे दुकानं झाले, त्याची एवढी बिल्डिंगा बांधल्या, लय म्हणजे त्यानं हे केलं होतं. पण त्याची कहाणी कशी झाली होती तुला सांगतो. त्या माणसानं काय केलं, सर्वात पहिले ते धोतर घरी नेलं. घरी नेऊन त्या धोतराची पूजा गिजा केली आणि ते धोतर देवाऱ्यात ठेवलं आणि त्याची पूजा करत राहिला. आणि त्याची पूजा करत राहिला, त्याची अशी प्रगती होत गेली, त्याची अशी प्रगती होत गेली, त्याची अशी प्रगती होत गेली की तो माणूस आता त्याचे कितीतरी दुकान आहे, 14 का 15 एका लाईनीने दुकान आहे म्हणतात त्याची. हाव का रे? मग या माणसानं धोतर कशाला द्यावं बरं ते? अरे 17-18 वर्षाचा होता ना, याला काही समजत नव्हतं. 18 वर्षाचं पोरग होतं त्या टायमाला बाबाने त्याला धोतर केलं होतं. आणि तो माणूस जरा चांगला हुशार होता, त्या माणसानं मतलब हुशारीने ते धोतर घेऊन टाकलं. मग काय झालं रे भाऊ पुढं? ज्या माणसाला बाबानं धोतर दिलं होतं ते माणूस ज्या त्याच ठिकाणावर मग 40-45 वर्ष झाले. मग तो माणूस 42 वर्षाचा झाला. मग 42 वर्षाचा झाल्यावर तो लाखनवाडीला आला.
मग लाखनवाडीला आला तेव्हा बाबा हयात नव्हते, तेव्हा बाबानं समाधी घेतली होती. ते एका सवारीमध्ये बाबा त्या माणसाला बोलले, अरे भाऊ म्हणे तुला जे दिलं होतं म्हणे म्या ते तू दुसऱ्याला देऊन राहिला म्हणे बा. त्या माणसाचं पाय बरं किती भलं झालं तर. अरे मला काय समजलं नाही गड्या, काय म्हणला का तू? अरे गुना बाबानं ज्या माणसाला धोतर दिलं होतं ना, ज्या पोराला धोतर दिलं होतं ना, ते 40-45 वर्षानंतर एका सवारीमध्ये, सवाऱ्या नाही की येत लोकायला तिथं गुणाबाबाच्या ठिकाणी गुणाबाबाची सवारी येते, त्या सवारीमध्ये गुणाबाबा त्या माणसाला म्हणे, का रे म्या तुला धोतर दिलं होतं बा, पण तू दुसऱ्याला धोतर देऊन टाकलं. त्या माणसाचं पाय बरं किती भलं झालं, आणि तसं भलं तो झाला असतं गड्या म्हणे. हा हा गड्या बरोबर आहे. मग काय झालं रे भाऊ पुढं? मग हा माणूस रडू लागला त्या सवारी पुढं, की बाबा तुम्ही मला धोतर दिलं होतं पण मला समजलं नाही हो, मी लहान होतो. आता मग काय नाही खरं म्हणे बाप्पा, आता काय करावं म्हणे बा, मी आता ते धोतर दिलं म्हणे बा, आता काय उपाय? मग काय झालं रे भाऊ पुढं? मग ते बाबा म्हणत त्या माणसाला, की भाऊ तो टाइम असतंय, ती वेळ असतंय, तो काळ असतंय. टायमात वेळात काळात जे बी माणसाला घडायचं ते घडतंय. पण तो नशिबात लय मोठं होतं, पण ते तो दुसऱ्याला काय देऊन टाकलं म्हणे बा. आणि ते तो दैवत होतं, पण तो ते जपातून नाही ठेवलं. आणि ते जपातून नाही ठेवल्यामुळं आज तू ज्या त्याच कंडिशन मध्ये आज तो प्रगती होऊन नाही राहिली, काहीच नाही होऊन राहिली रे. कशामुळं? तो आता दैवत तर लय मोठं होतं, पण तू ते दुसऱ्याला देऊन टाकलं. मग आता त्याला मी काय करणार म्हणे. हा खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. पण ही तुला कशी काय गोष्ट माहीत झाली रे? तुला कसं समजलं की त्या माणसाला असं असं झालं आणि त्या माणसाला धोतर दिलं होतं, हे तुला कसं काय माहिती? अरे या पाय, मी जेव्हा लांब घाटीला जात होतो का नाही, तेव्हा गुणाबाबाच्या बायात मला काही माहित नव्हतं. मग मी प्रत्येक माणसाला विचारलं, का रे गुणाबाबाचे काय चमत्कार आहे? तर जो माणसाची मी गोष्ट सांगितली, त्या माणसानं प्रत्यक्षामध्ये मला ही गोष्ट सांगितली, की गुणाबाबानं मला धोतर दिलं होतं बा. आणि मग धोतर मग मी त्या मालकाच्या घरी कामाला गेलो, त्या मालकानं मग धोतर घेतलं, ते गुणाबाबाचं माझ्याजवळचं धोतर घेतलं. घरी जाऊन त्यानं त्याची पूजा केली, 5-10 लोक जेवू घातले, आणि मग त्याची पूजा करत राहिला, आणि मग त्याची तेवढी प्रगती झाली. असं का रे? असं झालं होतं का ते? आता बी तो माणूस लोकांच्या मजुरीने जाते, कामाला जाते, अजून बी आहे. आता त्याचं वय 43-40 वर्ष असन आता सध्या आहे तो माणूस. असं का? मग पुढं? अरे मग पुढं नाही, जी गोष्ट एकदा कोणत्या बी टाइम आणि घटकात आपल्याला जी गोष्ट घडती, त्या गोष्टीचं जर आपण पुरेपूर जर संधी घेतली तर आपल्या जीवनात काही ना काही बदल होतय. पण जर आपल्याला ती गोष्ट घडेल असून आपण टायमावर जर तिचं सोनं नाही केलं, तर त्या गोष्टीचं मातीच होती. त्या गोष्टीचं काय होते? माती होती. पाय गुणाबाबानं स्वतः त्याच्या अंगावरचं धोतर त्या माणसाला दिलं होतं, आणि त्या माणसाला धोतर देऊन एवढं पूर्ण ब्रह्माधिकारी अनंत कोटी ब्रह्मांड नायक, एवढ्या ब्रह्मांड नायकानं जे धोतर दिलं होतं ते साधं सुद्धा धोतर होतं का राजा? त्या धोतरात किती पावर होती. त्या धोतरावर गुणाबाबाचं अंग असं स्पर्श करेल होता ना, अंगाला घासेल होतं ते धोतर, अंगावर राहील होतं ते धोतर गुणाबाबाच्या. आणि ते धोतर काय साधं सुद्धा असन का? तर त्या म्हणून त्या माणसाचे, ज्या माणसाजवळ ते सध्या धोतर आहे, त्या माणसाचे 17-18 दुकान आहे असं तो माणूस सांगायचा आहे मला. आणि त्याची लय प्रगती झाली, आणि मी जागच्या जागेवरच आहे म्हणे भाऊ. या गुणाबाबाचं लय न्यार आहे म्हणे बापा. या गुणाबाबाच्या जे बी चरणात येते, गुणाबाबा लय त्याचं भलं करते. अरे हाव गड्या बापा, खरी गोष्ट सांगून राहिला गड्या तू. कारण की टायमावरच कोणते कामं होतात बाबू. टाइम जोपर्यंत टाइम येत नाही आपला, तोपर्यंत आपल्याच काहीच घडत नाही. पण काही काही ठिकाणी आपल्यावर, आपल्याला तो टाइम, ती संधी येऊन बी आपल्याला त्या संधीचं सोनं नाही केलं जात. आणि ज्याला त्या संधीचं सोनं केलं ज्यानं टायमावर, त्यानं लय मोठं कमावलं भाऊ. आणि ज्यानं या संधीचं सोनं नाही केलं, त्यानं अजून बी तो गरीबच राहिला. कारण की गुणाबाबाच्या काळातले कितीतरी माणसं आहे, अजून त्याची परिस्थिती जी तीच आहे. गुणाबाबानं प्रत्येक माणसाला संधीचा टाइम दिला, प्रत्येक माणसाला मोका दिला आपली परिस्थिती सुधारायचा. पण या माणसानं स्वतःच्या लालचमुळं, आखड बुद्धीमुळं
दूरचा विचार न केल्यामुळं हे माणसं ज्यान त्याच स्तरावर आहेत. आणि ज्या लोकांना गुणाबाबाचं ऐकलं, गुणाबाबाचं सारखं वागलं, ते लोक आज कुठंच्या कुठं पोहोचलेत. खरी गोष्ट आहे गड्या, खरी गोष्ट आहे. गजा, यारे गजा म्हणतो जग्या, तुला लय माहिती आहे गड्या, खरंच गड्या लय माहिती आहे तुला. मग मग घ्या हो तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि असंच गुणाबाबाची पूजा करत राहा, अर्चना करत राहा, गुणाबाबाची भक्ती करत राहा. साधा सुद्धा देव नाही बापा, ब्रह्मांड नायक आहे तो. जय जय गुणवंत, जय जय गुणवंत, जय जय गुणवंत बाबा, जय जय गुणवंत बाबा.